राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त अहमदपूर शहरात निघालेल्या भव्य निमित्त भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील हे माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांनी काय संदेश देणार आहे. दादा, आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारतमध्ये. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. तर या निमित्तानं आपण काय संदेश देणार आहेत आणि आपल्या काय भावना आहेत? पुण्यश्लोक अहिल्या मातेची जन्मशताब्दी म्हणजे ज्याला त्रिशताब्दी म्हणतो आपण, ती त्रिशताब्दी जयंती महोत्सव सध्या विश्वभर साजरा केला जातोय. आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी हा देशभर साजरा करावा असा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारी पातळीवर, संस्थात्मक पातळीवर, सर्व जनतेमध्ये हा मोठा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा अशा पद्धतीचं सूचना काढल्यामुळं यावर्षी संबंध देशामध्ये, जगामध्ये पुण्यश्लोक मातेचा हा त्रिशताब्दी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. तसाच एक त्याचा भाग म्हणून यावर्षी आम्ही राजूरमध्ये पुण्यश्लोक मातेची दरवर्षी आम्ही जयंती साजरी करतो. पण यावर्षी त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं डीजे बीजे न लावता आमचं जे पारंपरिक नृत्य आहे, ज्याला धनगरी ढोल नृत्य म्हणतो, त्या ढोल नृत्याच्या आधारावरती आणि अत्यंत शांततेत अशा मातेची प्रतिमा, मातेचा पुतळा घेऊन आम्ही ही मिरवणूक अत्यंत शांततेनं आणि अत्यंत ज्या मातेला शोभेल अशा पद्धतीनं ही जयंती या राजूर नगरीमध्ये आज साजरी केली जाते. अहिल्यादेवी होळकर यांचं काम समाजाच्या बाबतीत असेल किंवा राजकारणाच्या बाबतीत असेल, हे खूप मोठं आणि आदर्श काम होतं. तर या निमित्तानं आपण राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असतील किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती असतील, त्यांना या निमित्तानं काय संदेश देणार आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर या देशामध्ये लोककल्याणकारी राज्य जर कुणाचं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्या मातेचं होतं. एक महिला असून सुद्धा या जगामध्ये 29 वर्ष राज्य करणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही पहिली स्त्री आहे. आणि म्हणून जगामध्ये ज्या 7 लोकांना पुण्यश्लोक म्हटलं जातं त्यापैकी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आहेत. म्हणजे या केवळ त्यांच्या पुण्यश्लोक या त्यांना दिलेल्या, लोकांनी दिलेल्या उपाधीवरून त्यांनी किती मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. तीर्थक्षेत्र असतील, मंदिरं असतील, घाट असतील, विहिरी असतील, बारवा असतील, रस्ते असतील, या सगळ्या लोककल्याणकारी राज्य, उत्तम प्रशासक, उत्तम अध्यात्मामध्ये फार मोठं धर्माचं काम मोठं केलं म्हणून त्यांना धर्मरक्षकही म्हटलं जातं. त्यांना उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा आदर्श घेऊन अनेक राज्य आज काम करत आहेत. लोककल्याणाच्या अनेक योजना, आज जी शेतकऱ्यांची 7/12ची योजना ती सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी इंट्रोड्यूस केलेली आहे, ती सुरुवात त्यांनी केलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की खऱ्या अर्थानं 300 वर्ष झाली असताना सुद्धा आज देशभर, आपल्या इथं आपण अहिल्यादेवी होळकर म्हणतो पण देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्या माता म्हणतात. ज्याला संबंध विश्वाची माता म्हणावं इतकं पवित्र आणि आदर्श अशा स्वरूपाचं काम पुण्यश्लोक मातेने केलेलं होतं. म्हणून सरकारच्या पातळीवर तर मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती साजरी होतेच आहे, पण लोकांच्या मनात सुद्धा आज मातेबद्दलचा आदर हा या जयंतीच्या निमित्तानं व्यक्त होतोय. आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा तीच भावना, ते ज्यांना धर्म, अध्यात्म, शांतताप्रिय, न्यायप्रियता ही त्यांची गूढ होते, तशाच पद्धतीनं त्यांच्या एकूण प्रतिमेला शोभेल अशा स्वरूपाची जयंती आज राजूरमध्ये साजरी होते. कुठल्या प्रकारचा गोंधळ नाही, कुठल्या प्रकारचा डीजेचा कर्कश आवाज नाही, अत्यंत शांत पद्धतीनं ही जयंती साजरी केली जाते. म्हणून त्या संयोजन समितीला सुद्धा मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे राजूरमध्ये दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती साजरी होते, तशाच स्वरूपाची ही जयंती साजरी होते. या जयंतीच्या निमित्तानं आम्ही एकच सांगतो की जयंती मातेची साजरी करत असताना मातेनी ज्या आदर्श अशा स्वरूपाची शासन केलं, उत्तम प्रशासन केलं, आदर्श अशा स्वरूपाची न्यायव्यवस्था होती, अनेक पाशव प्राणी असेल यांच्यावरती त्यांनी प्रेम केलं. छत्रपतीच्या नंतर छत्रपतींना म्हणजे त्यांनी जे लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं होतं ते लोककल्याणकारी राज्य अटकेपर्यंत म्हणजे संबंध भारताच्या बाहेर सुद्धा त्या राज्याचा विस्तार करण्याचं काम पुण्यश्लोक मातेने केलेलं आहे. म्हणून या आदर्श मातेच्या चरणी आम्ही सगळेजण नतमस्तक होतो आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवा म्हणून त्यांना शोभेल अशा पद्धतीने ही जयंती आम्ही साजरी करतो. या निमित्तानं आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो.
आपल्या अहमदपूर शहरामध्ये माता अहिल्यामाता यांचा स्मारक कधीपर्यंत पाहायला मिळत आपल्याला? पुण्यश्लोक अहिल्या मातेचा जो मार्ग आहे आता, हा खरं म्हणजे हा जो ह्या मार्गालाच आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं आपण जे अंतर्गत रस्ता होतो आहे आपल्या इथं, त्यालाच आपण पुण्यश्लोक अहिल्या मातेचं नाव देण्याचा आपला प्रस्ताव आहे, विचार आहे. तशा स्वरूपाचं नगर परिषदेला आपण प्रस्ताव देणार आहोत. आणि हा जो आता इथं दुपदरी अशा स्वरूपाचा शहरातला मोठा रस्ता होणार आहे, तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी मार्ग असं त्याचं नामाकरण व्हावं, अशी आम्ही सगळे जण मिळून सगळ्या सर्व समाजाच्या, न केवळ धनगर समाज नाही तर संपूर्ण समाजाच्या वतीनं विनंती नगर परिषदेला करणार आहोत. आणि मला वाटतं ते लवकरच तो रस्ता होईल. हे बाबतीत झालं. जसं आता आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, आता बसवेश्वर महाराजांचं देखील स्मारक येऊ घातलेलं आहे. तसं अहिल्या मातेचं देखील स्मारक या शहरात व्हावे असं अहिल्या भक्तांची इच्छा आहे. आम्ही प्रयत्न केलेला आहे. आम्ही 2 वेळा याच्या संदर्भात जागा सुद्धा मागितलेली ते नगर परिषदेकडं. जागेच्या उपलब्धतेअभावी ते राहिलेलं आहे. पण तरी जे सध्या जे पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं जे काही स्मारक आहे तिथं सुद्धा आता वेगळ्या उत्तम पद्धतीनं आम्ही तिथं एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी अकॅडमी स्थापन करणार आहोत. तिथं एक चांगल्या पद्धतीचं अभ्यास मंडळ स्थापन करणार आहोत की जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरित्रावरचा, त्यांच्या संपूर्ण होळकरच्या इतिहासाचा अभ्यास केला जाईल, अशा पद्धतीने करणार आहोत. तिथंच एक मोठं भव्य अशा स्वरूपाचं स्मारक सुद्धा करण्याचा आमचा विचार.